परंपरेनुसार बुरुड समाज हा कृष्णामाईची नेहमी पूजा करत असतो। आजही आपण पाहू शकता बुरुड समाजाच्या वतीने पारंपरिक वाद्यासह आपल्या कृष्णामाईची पूजा केलेली आहे। अनेक महिला डोक्यावरती कळशी घेऊन हे पाणी घेऊन आपल्या देवीला घेऊन जात आहेत। आपल्यासोबत बुरुड समाजाचे काही बांधव आहेत। मला सांगा तुमचं नाव, कशा पद्धतीने तुम्ही आज पूजा करायला आलाय, काय कारण? आज आमची आई मर्याई मरगुबाई देवालय म्हणून आमचं एक ट्रस्ट आहे समाजाचं। त्या समाजाच्या आई मरगुबाईला इथून नदीतून पाणी नेऊन अंघोळ घालून तिच्या पूजा अर्चनेचा कार्यक्रम आम्ही परंपरेनुसार करतोय आणि येणाऱ्या महापुराचं संकटही टळो ही आज आम्ही आई मरगुबाईला विनंती करतोय। त्यामुळे आता सगळ्या भगिनी आज आमच्या समाजाच्या इतर समाजाच्या तो जो पेठभागातला किंवा सांगली शहरातला जो आहे तो आज एक चांगल्या पद्धतीचा उत्साह पुरा असला तरी एक श्रद्धा भावनेनं आजही आम्ही श्रद्धेने हे कार्यक्रम करतोय। नक्कीच आपण पाहू शकता आलेला पूर जावो आणि पूर कमी हो असं साकडे यांनी कृष्णामाईलाही घातलेलं आहे आणि त्यांच्या देवीला सुद्धा घातलेलं आहे। कॅमेरामन विकी सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।